मित्रांनो, आता स्थानिक स्वराज्य संस्थेचं बिगुल वाजलं आहे. सातारा जिल्ह्यातील एकंबे गट आहे का नाही, त्याच्या लढती अटीतटीच्या होणार आहेत असे बरेचसे राजकीय जाणकार म्हणत आहेत. तर गटातील जी मोठी गावं आहेत तिथं जाऊया आणि थोडा जे मतदार राजा आहे त्याचा मनाचा ठाव घेऊया. चला, इथं काय ज्येष्ठ मंडळी बसलेत, त्यांना विचारूया. नाव काय तुमचं? चव्हाण BS. काय करता तुम्ही? मी रिटायर आहे, बरं. हायस्कूल टीचर. हायस्कूल टीचर. आता एकंबे गटात सगळ्या म्हणजे तुमच्या गावानं तर गटाचं नाव पडलेलं आहे एकंबे. समस्या कुठल्या तिथल्या? समस्या म्हणजे आता आमच्या रस्त्यांच्या समस्या, तुम्ही जर म्हणता रस्ता सांगू नका, पण जे महत्त्वाचं आहे तर हा मेन रोड आहे गावातला, आणि यातनं ऊसाच्या ट्रकची वाहतूक इतकी होते की सारखी कोंडी होते इथं. तर ती एक वाहतूक कोंडी ही एक समस्या आहे. तुम्ही काय सांगाल? एकंबे गावची समस्या म्हणजे एकंबे खिरकंडी रोड झाला पाहिजे. तिथून शाळेला मुलं येतात, ती गुडघाभर पाणी असतं, चिखल असतो, तर तो रोड झाला पाहिजे. परत एकंबे गावामध्ये दिवसाआड पाणी येतं, ते पाणी डेली आलं पाहिजे. परत हा रोड केलेला 6 महिन्यात खराब झाला, त्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. अशी कामं झालीच पाहिजेत. तुम्ही काय करता? मी कंपनी रिटायर आहे. तुम्ही रोडच्या संदर्भात बोलला, पण खरी समस्या आमची रोडचीच जास्त आहे. रोडची जात आहे. हां, तर इथे येसकळकडे जाणारा जो मार्ग आहे तो सायगाव म्हणून एक छोटंसं बारीकसं गाव आहे, तर तिथून पुढे निघतो तो होणे फार गरजेचं आहे. दुसरा रोड वाघजाईवाडी म्हणून एक आहे, छोटंसं लहानशी वाडी, त्याच्यातून हा खेरेखेड रोड इकडून जातो पॅरल. तर तिथे ते दोन्ही व्हायला पाहिजे, कारण पावसाळ्या दिवसामध्ये इतकं शेतकरी लोकांना त्रास होतो, वाहनच जात नाही चालू. तर ते हे दोन गोष्ट होणं गरजेचं आहे. बाकीचं विचाराल तर मग व्यवस्थितपणे चालले. हा रोड आहे, हे गावाचं नाक आहे आमच्या पुरं. हे ग्रामपंचायतीच्या पुढंच घेतलं, बरोबर. हां, हे इथून तिथपर्यंत सबंध सिमेंटचा रोड झाला पाहिजे चांगला, टॉपपर्यंत तिथपर्यंत. चांबोडापर्यंत, म्हणजे चांबोडा हा एक टॉपिक आहे तो इथला गावचा, तर तो शेट्टीपर्यंत पूर्ण रोड चांगला व्हावा हीच इच्छा. कुठे प्रॅक्टिस करता तुम्ही? मी सातारा, कोरेगाव, वडूज, फलटण असं जातो. कुठल्या केसेस असतात प्रामुख्याने? दिवाणी, फौजदारी? नाही, दिवाणी, सगळे दिवाणी आहे माझ्याकडे. बरं. आता ह्या सगळ्या समस्या सांगितल्या, कोण सोडवू शकेल? कुठले ह्या उमेदवार? हां. आता साधारणपणे पॉलिटिक्सचा भाग आला सगळा. रस्त्याचे बांधकाम वगैरे जर म्हणले तर ते आता ते तालुका पातळी, जिल्हा पातळी, आमदार, खासदार. आमदारच सोडू शकतो, दुसरं कोण सोडवते? आमदार असतील, खासदार असतील. नाही, पण आत्ता जर पाहिलं तर अटीतटीच्या लढत आहेत. दोन्ही महिला या ठिकाणी उभ्या राहिल्यात, तर कुणाकडं रुझान वाटतंय तुम्हाला, की कल दिसतोय की हे निवडून दिले तर समस्या सुटेल आमची? महेश शिंदे साहेबांनी चांगली कामं केलेली आहेत, त्यांना ती केलं. साहेबांची पार्टी आली तर सुटतील त्या. महेश शिंदे साहेबांची पार्टी आली आमदारांची तर प्रश्न सुटतील. माझं मत राष्ट्रवादीचं, अजित पवार वगैरे इथे कारखान्याचं वगैरे बेसिकली त्यांनी चांगली कामं चालू ठेवलेली आहेत. त्यामुळे अजित पवारसुद्धा हा प्रश्न चांगल्या प्रकारे सोडवू शकतील, कारण त्यांनी बी काय रस्ते चांगले केलेले आहेत तिथे. तर त्यांच्या दृष्टिकोनातून चांगला जर विचार झाला, ही नावं सांगितली आत्ता महेश शिंदे, ते पण चांगले आहेत. जे काम करतील त्या प्रत्येकाचा विचार होऊन इथले कामाला गती मिळावी. शिंपी काम किती वर्ष झालं करताय? आता ही माझी जवळजवळ 2002 पासून माझं काम चालू आहे टेलरिंगचं. आता भरपूर जे ग्राहक आहेत त्यांचा संबंध येत असेल आणि ते विविध मतप्रवाहाचे असतील. आता कशा पद्धतीनं इथं राजकीय स्थिती? राजकीय स्थितीचं तसं आता एवढं सांगता येणार नाही, कारण स्थानिक लेवलचा पण इथं उमेदवार आहे राष्ट्रवादीचा. आणि दुसरी गोष्ट, महेश शिंदेंचं पण काम एकंदरीत पाहिलं तर गावागावी चांगलं काम आहे. आणि त्या पद्धतीनं लोकांचा कल नेमका तसं सांगता येत नाही. आणि आता लोकांचं इथलं स्थानिक लेवलचं कसं आहे, मनात काय हे सांगू शकत नाही कोण. स्थानिक लेवलचा उमेदवार आहे असं आहे. कुठल्या समस्या आहेत अजून एकंब्यामध्ये? एकंब्यात महत्त्वाची रस्त्याची सोय झाली पाहिजे. गावातील काँक्रीटीकरण, कोरेगाव एकंबे रस्ता, शिवाय पनंद रस्ते झाले पाहिजे, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बाब आहे. आणि आमच्या मतदारसंघात जिल्हा परिषदसाठी सुनीता भोसले निवडणुकीला उभे आहेत आणि पंचायत समितीसाठी नितीन भोसले उभे आहेत. तरी
निवडून येण्याची शक्यता आहे. तुम्ही काय सांगाल, कुठल्या समस्या राहिल्यात? काय नाही सांगितलं आता पाणी फक्त वरनं गेलं पाहिजे साईडवर. तुम्ही काय आम्हाला बी ती समस्यावर इकडून पाणी गेलं पाहिजे. पाणी सगळं फिरलं पाहिजे गावात पुऱ्या सगळ्या शेतीला पाणी आम्हाला मिळलं पाहिजे, हीच आमची समस्या आहे. आणि रस्ते चांगलं दर्जेदार झालं पाहिजे, निकृष्ट दर्जाचं काम झालं नाही पाहिजे. आता हे सातारा, सोलापूर, पंढरपूर, लातूर झालं आहे, ते निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे सगळ्या रस्त्याचं. त्यामुळं काम व्यवस्थित चांगलं झालं पाहिजे. पूल मोठं झालं पाहिजे, एकदम एक नंबर काम झालं पाहिजे. बाकी आम्हाला काही समस्या नाही. कोणाची बढत तुम्हाला दिसते आता? ती सुनीता भोसले आणि ते शिरंबेचे आत्ता सांगितलेले ते एक उभे आहेत त्यांचं. पण त्यांनी बी कामं आपली गावासाठी चांगली केली पाहिजे. ती दिलाला शब्द पाळला पाहिजे असा उमेदवार. काय नाव तुमचं? विकास शिंदे. विकास शिंदे. हां, कुठल्या समस्या आहेत आता एकामध्ये अजून? एकंदरीत समस्या नाही आहेत, कारण जरा आता ह्या 5-7 वर्षात काय एवढं ही झालं नाही, पण पूर्वी 10 वर्षापूर्वी शशिकांत शिंदेने बऱ्यापैकी विकास केलेला आहे एकंब्याचा. काय आपले आमच्या गावची तालीम असेल किंवा पूल असतील किंवा रस्ते असतील, अंगणवाडी शाळा असेल किंवा साखव पूल असतील, अशी कामं झालेली आहेत. आता राजकीय स्थिती कशी वाटते? कुणाचं पारडं जड वाटतंय? आत्ता तसं बघितलं तर दयानंद भोसलेंचं पारडं जड आहे. कारण काय? कारण काय, आता तसा माणूस तो चांगला आहे. आज काय कुठल्या पक्षाचा नसून काय नसून सुधी आज तो 10-12 वर्ष झालं गोरगरिबांना मदत करतोय, असं आहे त्यांचं. तुमचं काय मत? आमचं बी मत काय आहे, एवढ्या 7 वर्षात काही विकास असा म्हणावा असा नाही आहे. पण आता जी आमच्या गावाला तिकीट नव्हतं, एक 20 वर्ष झालं, ते आमच्या गावच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसनं आम्हाला तिकीट दिलं आहे आमच्या गावातल्या माणसाला, केतन अर्जुन चव्हाणला. त्यामुळं गाव प्लस केतन अर्जुन चव्हाण आणि दयानंद काका यांना 100%. आणि कालचा जो मेळावा झाला तिथे एवढा प्रतिसाद होता की असं वाटलं की म्हणजे दयानंद काका निवडून आल्यागत आम्हाला असं वाटतंय कालच्या मेळाव्यानुसार. महिला उभ्या राहिल्यात, काय उमेदवाराचं नाव सांगा? राजश्री दयानंद भोसले, कारण त्यांच्या माटेमागे इतकी जी महिलांची ताकद आहे प्रचंड. आणि त्याच्यामुळं आत्ता जो बोलला आमचा चेअरमन साहेब, ते 100% दयानंद भोसले आणि केतन अर्जुन चव्हाण हे 100% निवडून येणार. तरुण मतदार आहेत, काय करता पहिल्यांदा? शेती. तुम्ही? शेती. बरं. एकामधल्या समस्या कुठल्या आहेत प्रामुख्यानं बघितलं तर आपण? समस्या तशा खूप आहेत. गावातील मुलांना नोकरी नाही, गावातील जास्त करून तरुण वर्ग शेतीत आहे, बाहेर कोण नाही. आपल्या तालुक्यात प्रथम कोणतंच असं नोकरी धंद्याचं कोणतं साधन नाही, काय नाही. MIDC आहे पण तिथं कोणती कंपनी नाही, काय नाही. जास्त करून मुलांना बाहेर जावं लागतं, मुंबई, पुणे किंवा शेती हेच करावं लागतं. तुम्ही काय सांगाल? त्यांनी सांगितलं ते. हो तेच. अजून काय नोकरी नाही, सामान्यांपर्यंत पोचणाऱ्या उमेदवार, काय सामान्य जनतेपर्यंत पोचणाऱ्या उमेदवाराला व्यक्तिमत्व पाहिजे. ती कोण वाटते तुम्हाला? प्रामुख्याने आम्हाला तर दयानंद काका, तसेच आमच्या गावातील उमेदवार केतन चव्हाण यांच्या बाजूने आमचा कल आहे. काय करावं त्यांनी निवडून आल्यानंतर पहिलं काम? ते त्यांच्यापर्यंत त्यांचं काम करतील. तर तुम्हाला काय वाटतं? काहीतरी वेगळं करावं अशी आमची इच्छा आहे. एक पहिलं काम सांगा की ही करणं महत्त्वाचं आहे. त्याची तसं नोकरी धंद्यासाठी मुलांना प्रोत्साहन करावं. आणखीन बाकी किरकोळ काय असेल ते. BJPचा जिकडे जाईल का नाही, आता वर्ष मुंबईपर्यंत निवडणुका झाल्या, सगळ्या नगरपालिका झाल्या, सगळा BJPचा जोर आहे ना. लोकांनी पेपरमध्ये वाचलं, TV बघितल्या, त्याच्या पद्धतीनं वर जसं राजकारण झालेलं आहे त्या पद्धतीने खालीच होणार त्या पद्धतीनं. अजून एक ज्येष्ठ नागरिक आहेत, मतदार आहेत. वय किती? 71. काय करत होता? मी डिफेन्स अकाउंट्सला होतो. कसं बघताय ही राजकारण, इलेक्शन हे स्वार्थासाठी चाललेले आहेत. पहिल्यांदा पैसे टाकतात, नंतर मग देशाला लुटलं जातं. आणि आज मी तिला देशामध्ये कोणीही सुखी नाही, सगळे परेशान आहे. एम्प्लॉयमेंट प्रॉब्लेम, परत कमोडिटी ते म्हणजे दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहेत. आणि आर्थिक ज्यांच्याकडे आर्थिक बाजू ठीक आहेत ते एक वेल सेटेड आहेत, परंतु भारतामध्ये एम्प्लॉयमेंट नाही, इकॉनॉमी ढासळली. आता आज डॉलरचा रेट सकाळीच मी पाहिला 92 वरती गेलेलं आहे. हे कसं?
का की तुमचे जे काय इंटरनॅशनलवरती जे लेवल पाहिजे ती नाही आहे. सगळं म्हणजे ते काय गधेंचा बाजार आणि काय एक म्हण आहे ना, गाढवांचा गोंधळ लाथांचा सुकाळ असला प्रकार आहे. कुठलाही नेता म्हणजे ऑनेस्ट नाही देशाशी, सगळे स्वतःचा स्वार्थ साधतात. त्यामुळं जनता खूप परेशान आहे. आणि हे झालं देशाचं. पण जर आपलं एकांबे गट आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतात, इथल्या काय समस्या वाटतात तुम्हाला? इथलं काय नाही समस्या, म्हणजे लोक इग्नोर करतात. जो 11च्या नंतर कोणी भेटत नाही. शेतामध्ये आपापली कामं करायला जातात, परंतु जेवढं काय उत्पादन निघतं ते शेतकऱ्याच्या मनासारखं नसतं आणि गोतेती आहेत. काही काही लोक विकाय पण लागलेत. म्हणजे आर्थिक परिस्थिती लोकांची एवढी म्हणाल एवढी सोबतता नाही आहे. काय हे ना नुसता खुर्चीचा ही मोह होतोय. कोण मरतंय, कोण जगतंय, ॲक्सिडेंट किती देशामध्ये होत आहेत, बलात्कार किती व्हायला लागलेले आहेत. काही त्याचं प्रिकॉशन नाही. स्वतःच्या कौटुंबिक एखादा गुन्हेगार जर असेल त्याला सही सलामत सोडलं जातं. इव्हन त्यांची FRI कंटिन्यू होत नाही. आणि जो गरीब जर सापडला त्याला कोणी सोडवत नाही. त्या म्हणजे इम्बॅलन्स पॉलिटिक्स चाललेलं आहे सगळीकडं. आता स्थानिक स्वराज्य संस्थेचे राजकारण होते, गल्लीपासून दिल्लीपर्यंत म्हणजे राजकारण एकदम थर्ड क्लास झालेलं आहे. जो तो आपला स्वार्थ साधायला चाललेला आहे. अरे ह्या त्यांच्या लाथाळ्या नसता. आज चीन केव्हापासून सोनं खरेदी करत होते, ह्यांना का करता आलं नाही. मग डॉलर का 92 रुपयावरती पोचला. शेअर मार्केट अस्थिर आहे. शेअर मार्केट म्हणजे एक आपल्या देशाची ती इकॉनॉमी त्याच्यावरती डिपेंड आहे. तीच जर का नसेल तर काय आहे त्याचं. आज दररोज रुपये वाढतात. ती म्हणजे इकॉनॉमिकल ही आहे तुमचं मंत्री आहे, काय नॉलेज आहे तिला. तिचाच नवरा तिला नावं ठेवतोय, देशाला नावं ठेवतोय. तो एक इकॉनॉमिस्ट आहे तो. बरं, काय वाचन काय करताय, माहिती कुठनं मिळवताय? माहिती आहे काय पुस्तक आपली म्हणजे वाचत बसणं वगैरे ह्या टाईमपास, किंवा टी व्हीमध्ये बातम्या सोडून सगळं आहे. बातम्या सोडून? हां, बातम्या सोडून म्हणजे मार्केटच्या बाबतीत आणि ते अर्थ म्हणजे इकॉनॉमीवरतीच आपल्याला. आता मोठं गाव या गटातील अजून एक आहे सापगाव. मतदार आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना काय काय गोष्टी विचारूया. काय नाव दादा तुमचं? दत्ता गायकवाड. होय, काय करता तुम्ही? शेती. किती एकर आहे? 5 एकर आहे. ऊस गेला का? ऊस आमच्या या लागणीचा ऊस असल्यामुळे यंदा काय ऊस गेलेला नाही. कुठल्या समस्या आहेत सापगावच्या? पिण्याच्या पाण्याच्या, गावात दवाखाना नाही. जेडपीचा एकही दवाखाना नाही गावात. बरं, त्यामुळं दवाखान्याचा मोठा प्रश्न आहे. राजकीय स्थिती कशी? राजकीय स्थिती भाजपचं आमच्यात सर्वात जास्त वर्चस्व आहे. बरं, निवडून आले कुठलं काम केलं पाहिजे त्या उमेदवारानं? पाण्याचा प्रश्न मिटवला पाहिजे. जेडपीचा दवाखाना एखादा मोठा काढला पाहिजे. इथं महायुती एकत्र येऊन लढवते. उमेदवार माहिती आहेत का कुठले आहेत? आहेत की. जिल्हा परिषदेला सुनीता भोसले आणि पंचायत समिती सापगणाला भगवानराव कदम. तसे एकांबे गटात राष्ट्रवादी कागदाव ताकद धरली तर राष्ट्रवादी सगळ्या सीटाला काय सुद्धा अडचण नाही. फक्त इथं जर थोड्याशा राष्ट्रवादी अंतर्गत कुरकोड्या आहेत त्या जर मिटल्या तर मला नाही वाटत इथला निकाल कोण बदलू शकतो. गावचा महत्त्वाचा प्रश्न काय आहे अजून, की अजून आबादित आहे इथलं? नाही, सापमध्ये काय झालं आहे, आजपर्यंत जे दिलं आहे ते बाळासाहेबांनीच दिले. बाळासाहेब पाटील माजी सहकार मंत्री, त्यांनी बऱ्यापैकी विकास कामं दिली. 2 वर्ष पालकमंत्री असताना त्यांनी भरभरून दिले, गाव भरभरून प्रेम केले. त्यामुळं गाव हे बाळासाहेबांच्या विचाराचं आहे. मग बाळासाहेब सांगाल त्या पद्धतीनं बऱ्यापैकी 60-70% गाव राष्ट्रवादीच्या मागं जायची शक्यता आहे. सदस्य कोण होता जेडपीला गेल्या 25 आमचं गाव त्या वाटरा गटात होतं. आता इकडं आलं, फेररचना झाली. तिकडे भीमराव पाटील होते, आता इकडं एकांबे गटात गेलो आम्ही. त्यामुळे आता तिकडं तसा गट आम्हाला नवीनच आहे. पण एकांबे गटातसुद्धा राष्ट्रवादीची ताकद जास्तच आहे. बऱ्यापैकी पंचायती साप म्हणा, धामनेर म्हणा, सायगाव म्हणा, अपशिंगे म्हणा, वेळू म्हणा, कनेखे म्हणा, ह्या आमच्या गावातल्या तर जवळजवळ 80% ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत.
त्यामुळं मला नाही वाटत इथं काय निकाल बदलल. फक्त राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत कुरघोड्या नाही झाल्या तर नाही अडचण यात. तुम्ही काय सांगाल? काय ती सांगितलं त्यांनी ती सांगतो मी पण काय तुमचा मुद्दा काय आहे? निवडून आलं तर काय केलं पाहिजे? आमच्याकडे पाणंद रस्ते झाले नाहीत साहेब. अजून झालं नाही. हो नाही झाले. काय काय ठिकाणी रस्त्याची लई बोंबा आहे. वाहनं पलटी होती ती, ओढ्यावर पूल नाहीत काय नाही, फारशा बुटक्या राहिल्या. कुठं कुठं डीपी कमी पडतोय ते तिथं लाईट दिली पाहिजे माणसाने आता. कारण डीपी चालत नाही ते ना, कुठं कुठं लोड येत नाही काय नाही. कॅनलला पाणी आलं की लपड होतंय. हा लपडा होतोय सगळा. पाण्याचा लपडा होतो कॅनलला. या समस्या कोण सोडवल? कुठले राजकारणी आहेत असे तुम्हाला? स्थायिक आमदारच कोण नाही आम्हाला साप आमचा साप दर्जी आम्हाला. आम्ही उत्तर दक्षिण बी कधी कधी इकडे आता आम्हाला कुठची होती जनता तर पुढच्या वर्षी कुणाच टाक पुन्हा. पण आता जर जिल्हा परिषदेच्या इलेक्शनचा विचार केला तर कुणाचं प्राबल्य वाटते, कुणाची बढत वाटते तुम्हाला? आता आमचा भाग कसा आहे उत्तरमध्ये गेलेला आहे. कराड 15 वर्ष तिकडे होतो आम्ही. हा. 25 वर्ष इकडे जिल्हा परिषदला. आता हे पण आता कसं काय दिसतंय तुम्हाला? आता चालू परिस्थिती तशी बरी आहे की. कुणासाठी? नाही सगळ्यांनीच केलेलं आहे ती काय एकट्या कुठल्या पक्षाचं नाही आहे. सगळ्याच पक्षांनी पैसे टाकले, ती पैसे कामं झाली. 50% इकडे चालते ते कसं कसं होईल आणि असं आशा वाटते आम्हाला. तुम्ही बी म्हणजे 50% म्हणताय? हो म्हणजे होईल कसं आहे. पण ज्या माणसाच्या ह्याच्यावर येते ना पुन्हा काय काय पक्षानं काम केलेलं नाही. सगळ्याची ताकद आहे त्यात. राजकीय स्थिती दोन्ही पार्ट्या मजबूत आहेत. दोन्हींचाही विचार करता अटीतटीचीच लढाई. पण सर्वस्वी विचार करता जो आम्हाला नेतृत्व हवं आहे, जे महिलांच्यासाठी योग्य असं ठिकाण आहे, जे आमच्या अडचणींना 100% वाव देऊन 100% आमच्या अडचणींचं निरासन करेल, अशी एकमेव व्यक्ती आहे ती म्हणजे राजेश्वरीताई भोसले. आणि ह्याचा गणाचा विचार करता तर आमच्यासाठी सापचे किरण आबा जाधव हेच आमच्यासाठी योग्य नेतृत्व आहे. कारण समाजातील असलेलं त्यांचं स्थान किंवा तळागाळातील महिलांच्या विषयी किंवा जनतेविषयी असलेली आपुलकी आणि त्यांच्यात एक त्यांच्यासाठी करण्यासाठी कामाची उमेद आहे की बाबा ते जर एखाद्याला अडचण असेल तर ते 100% तिथं जाऊन त्यांचे वैयक्तिक असो किंवा राजकीय असो किंवा कोणतीही अडचण असो ते 100% त्याला न्याय देऊन त्यांचं व्यवस्थित सगळं करण्याची त्यांच्यामध्ये धमक आहे. बरं, तुम्ही काय करता ताई? मी शेती करते. होय. शेतात काय प्रामुख्याने लावलेलं आहे आता? शेतीमध्ये आता सध्या तरी ऊस आहे, आला आहे. दामनेरमध्ये आलोय. विचारूया इथल्या ग्रामस्थांना, मतदार राजाला कशा पद्धतीनं एकंदरीत राजकीय वातावरण आहे आणि काय काय सुधारणा अपेक्षित आहे. नाव काय तुमचं? अरुण क्षीरसागर. किती वय आहे तुमचं? माझं आता 70. 70. काय सांगाल कशा पद्धतीनं आत्ता राजकीय स्थिती आहे? राजकीय स्थितीबद्दल बोलायचं म्हटलं तर आता आपलं राष्ट्रवादी काँग्रेस वगैरे हे चालू आहे आमच्या गावामध्ये, पहिल्यापासूनच चालू आहे. काही लोक असतात भाजपवाले किंवा म्हणजे असे दोन वेगळे प्रश्न असू द्या, पण आमचे गाव त्यावेळेला प्रत्येक वेळेला एकत्र असतं. याच्याबद्दल दुमत नाही आमचं. कुठल्या गोष्टीवर अजून काम केलं पाहिजे? इथं ह्या गोष्टी अजून झाल्या तर चांगलं होईल, अशा कुठल्या गोष्टी आहेत? हे शिवारातले शेतातले रस्ते हा एक महत्त्वाचा प्रश्न आमच्या गाव सरबांध किंवा अडचण निर्माण होणं आहे किंवा वाहनं व्यवस्थित निघावीत बाहेर. समजा आमचं गाव म्हणजे जवळजवळ 80% ऊसाचं उत्पन्न घेतात ते, तर त्या ऊसाची गाड्या बाहेर निघण्यासाठी अडचणी बऱ्याच येतात. त्या या पावसा सीझनमध्ये रस्ते नसते, त्याच्यामुळे ते ऊस बाहेर काढण्यासाठी व्यवस्था रस्ते झाले तर व्यवस्थित व्यवस्था होईल. रस्त्याचा प्रश्न आहे. तुम्ही सांगा काय तुमचं नाव? माझं नाव विश्वास क्षीरसागर. कुठल्या बाजूनं कल लागतोय याच्यामध्ये आपल्या ह्या गावात? राष्ट्रवादी काँग्रेसचीच चालते आमच्या. ते कारण काय? कारण मी पहिल्यापासूनच तिकडे एकतर्फीच गाव आमचं चालतंय. असं नाहीत की गावात 2 पार्टी आहे म्हणून बा दुसरा कुठला मेंबर लागला असं काय सांगायला नाहीच ना. अख्खं गाव एकाच पार्टीनं चालतं. त्यामुळं काय तसं सांगू शकत नाही. उमेदवार माहिती आहे का कोण राहिले एकंबे गटातून? उमेदवार अजून माहीत नाही. मग कसं म्हणताय? फक्त चिन्ह बघून करणार? चिन्ह बघून करणार नाही. चिन्ह उमेदवार बघून आता डिक्लेअर होईल. महिला आहेत परवा कधी भराय गेले तर नाव कळतील ना. आमच्याकडे छापून आल्यानंतर आम्हाला येणार ना वाचा. तोवर आम्ही कोण नुसतं चिन्ह बघणार, कोण काच ना उभं? नाही, तेच माणूस बघितला जाणार, सगळं होणार, कळणार ना. पण ते कधी
माणूस कोण आहे हे आम्हाला कसं अजून आले नाहीत घरी आमच्याकडे कोण नाही अजून कोणीही आले आलं बरं तुम्ही काय सांगाल तुमचं काय नाव गजानन साळुंके. काय करता तुम्ही शेती शेती शेतात ऊस गेला का ऊस ऊस गेले कुठल्या कारखान्याला जळेश्वर कसं काय राजकीय वार चांगला आहे वाडा आमच्याकडे म्हणजे चांगलं आहे. राष्ट्रवादीला मत होतं आमच्याकडे. कारण काय राष्ट्रवादी त्या लेट्यांनी आमच्या गावात सुधारणा भरपूर केली. कुठल्या इथल्या तुमच्या गावातले स्थानिक नेते त्यांनी? स्थानिक नेते आमचे चांगले असल्यामुळं ते समधी कामं करतात. जो निवडून येईल सदस्य त्यानं कुठल्या गोष्टीवर काम करावं असं वाटतंय तुम्हाला? शेतातील रस्ते बाकी आमचे रस्ते पाणी पुरवठा आमचा शाळेचं आमचा कुठलाही प्रश्न नाही तसा सगळे व्यवस्थित चालू आहेत. आदर्श गाव कधी भेटलेला पुरस्कार? 2001 साली. काय करता? आम्ही शेतकरी आहे, पिकअप आहे माझी. पण आम्ही BJPला पहिल्यापासून मानतो, महेश शिंदेला बी मानतो. आमचं मनोजदादा घोरपडे. कारण काय? कारण नाही, आमची माणसं आहे ती आणि हिंदुत्व आम्हाला पसंत आहे. कुठल्या गोष्टी सुधारणा हव्यात असं वाटतंय तुम्हाला? सुधारणा तर लय झाले त्या रस्त्याच्या बाबतीत. आम्ही 13 वर्ष झाले माझी पिकअप आहे, 13 वर्षापासून गाडी मी चालवतो. पण आज पावतो रोड असा नव्हता कुठं, लक्षात ठेवा. पण आज पावतर BJP आल्यापासून रोड आम्हाला मिळाला आहे. सगळे माणसाला सुविधा आणि लाडक्या बहिणींनी सगळं आहे. हे आता बाकीचं काय कोण राजकारण करते ती कुठल्या गोष्टीचं की बाबा फिरवाय न्यायचं काय न्यायचं तसलं चालत नाही. आता त्यांनी काल बोलून दाखवलं, मला धुतल्या तांड्यानं बघावं. काल झालं ना सभा त्यांची, त्यांनी म्हणले धुतल्या तांड्यानं बघावं आणि त्यांचं डिलीट केलं लगेच स्टेटस यूट्यूबला, लगेच डिलीट करून टाकलं. पहिल्या माणसाला कोणी विचारतंय का तुम्ही सांगा? आज पावतर सगळी माणसं BJPवर राहिलेत, मी बी शिवसेनेवर राहिले. पण आज पावतर मी बघतोय असा रोड मिळालाच नाही कुठंच. महायुतीचा उमेदवार दिलाय. हा उमेदवार कोण आहे हे तर माहिती ना? हां, आपले सापचे आहेत, सापचे उमेदवार आहेत. आणि आमचे जिल्हा परिषदेला भोसले आहेत आमचे म्हणजे ह्यांची गावचीच लेख आहे. आणि मतदान हे स्थानिक लोक स्थानिक पूर्ण अधिकार कक्षेत असणार आहे, म्हणजे हे विधानसभेत नाही म्हणून म्हटलं. मान्य आहे की सगळं विषय देऊ नाही. पण आज पावतरवर BJP आहे, इथं बी BJP आहे. कामं ज्यांनी केली त्याला मतदान करावं हे माझं मत आहे. आम्ही बैलगाडी क्षेत्रातले लय खास माणसं आहे, तुम्हाला लय वाळगतो. हो, त्यामुळं BJPनं आपलं बैलगाडी क्षेत्र उज्ज्वल केलं आहे. ह्या माणसानं वर काढायचं हे आपल्याला. मनोज दादा आमचे कर्तव्य आहे सगळं. महेश शिंदे आहेत सगळे, कोण बी असू द्या. कसं काय यंदा कसं राजकीय चित्र वाटतंय? यंदाचं राजकीय चित्र साधारण आता आमच्या हा भाग पडतो कराड उत्तर, त्यामुळे आमच्या आता आमदार आलेत BJPमधून आणि BJP आणि इथं शिवसेनेचं संगतमत झालं आहे. त्यामुळे आमच्या गावात किंवा आमच्या गटात पण चिन्ह म्हणजे साधारण बाण चिन्हाचं वातावरण दिसतं आमच्याकडे सगळीकडे. कुठल्या गोष्टी निवडून आल्या तर केल्या पाहिजेत, विकास केला पाहिजे, ह्या गोष्टी अजून सुधारवण्यासाठी व्हावायचं कुठल्या गोष्टी सांगाल? अजूनही शेतीचे रस्ते, कॅनॉलचे रस्ते आहेत ते राहिलेले आहेत पेंडिंग. पाठीमागच्या 10 वर्षात ते झालेच नाही, कोणी बघितलंच नाही. परत काही आता आमच्या गावात असे काही ठिकाणी जे मंदिर आहेत त्यातच संडास बाथरूमची व्यवस्था आहे, तर ती नसावी असं आमच्या गावाला वाटतंय. तर ते बदलण्याचंही काम ह्या माध्यमातून झालं तर अजून चांगलं होईल. काय करता तुम्ही? मी प्रायव्हेट जॉब करतो. बरं, तुम्ही सांगा, नाव सांगा पहिल्यांदा. माझं नाव विजय आंध्राव क्षीरसागर. बरं, कसं आहे, कुणाचं प्राबल्य दिसतंय आता स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे निवडणुका होत्या त्यामध्ये? आता तसं म्हणायला गेलं तर भाजपचंच जास्त प्राबल्य आहे. आमदार आता सध्या आमदार आहेत का नाही त्यांचं प्राबल्य आहे. आणि आता ते आता इथं आमच्या गावातसुद्धा त्यांची पार्टी म्हणजे आय काँग्रेसचं असून म्हणजे राष्ट्रवादीचं असूनसुद्धा ह्यांनाच आमदारांनी मतं सध्या जादा पडली. म्हणजे बॉडी त्यांची असूनसुद्धा सध्याच मतं जास्त पडली आमदार विधानसभेच्या इलेक्शनमध्ये असं झालं. आणि आता सुद्धा म्हणजे
भाजपचंच आहे. दोन्ही आमदार एकत्र आले ती आणि त्यांनी जिल्हा परिषदची सीट जाहीर केलेली महायुतीचे आमदार. हां, महायुतीचे आमदार दोन्ही आमदार एकत्र येऊन त्यांनी उमेदवार दिलेला जवळजवळ 2-2.5 महिने झाले उमेदवार दिले जिल्हा परिषद. कोण दिले सांगा? सुनीताई भोसले येसकळच्या आहेत. निवडून आलं तर कुठलं काम पहिल्यांदा करावं असं वाटतंय? आमच्या शिवारातले रस्ते वगैरे असं लोकांना ऊस वगैरे जाण्यासाठी रस्ते पाहिजेत महत्त्वाचे. गाव संपूर्ण बागायत आहे, रस्ते महत्त्वाचे आहेत आणि ऊस वेळेवरच गेला पाहिजे. प्रत्येक कारखान्याने न्यायला पाहिजे. तर राजकारण होता कामा नाही. ह्या पार्टीचा ऊस एकाच पार्टीचा ऊस जाऊ नये. सर्व गावाचा सर्वांचा समान ऊस जावा आपला, प्रत्येकाचा आपापल्या पद्धतीनं लोकांनी नोंदीप्रमाणे न्यावा. नाहीतर एका पक्षाचा असला की मग तो त्याचीच ऊस निघू शकतो. दुसऱ्या तुमचा गेला का यावर्षी? आमचा असंच नेला. काय करायचं म्हणजे ते ज्या कारखान्यात नोंद आहे त्या कारखान्यात नेत नाही ती लवकर वेळेवर, तोड देत नाही ती लोकांना, मुद्दामून अडगापणा करतील. तिथं काय राजकीय पक्ष कोणता हे बघितलं जातं का? हो, तर राजकीय पक्ष गाव लेवल बघितलं जातं. आणि जो त्या ह्याच्यातला आहे का नाही, म्हणजे साधारण चिटबा आहे, कोण बी असला चिटबा आहे, चिटबा असला की तो चिटबा आहे त्याच लोकांचं ऊस पहिल्यांदा नेतो. खोडवा असो, रडवा असो, कसला बी असो, घाण असो, खराब असो, तोडायचा फक्त दांडीशाहीनं. असं चालवलं आहे. हे होता कामा नाही. आणि लोकांच्या प्रत्येकाला वेळेला ऊस गेलं महत्त्वाचं आहे. काय करता तुम्ही? आपला दुकानचा व्यवसाय आहे आणि शेती थोडीफार आहे. हां. कसं राजकीय वारं कोणाच्या बाजूनं झुकलेलं दिसतंय तुम्हाला धामनेरमध्ये? वाऱ्याचा विषय राजकारणापेक्षा आपल्याला विकास महत्त्वाचा आहे. राजकारण कोणी बी करतंय. राजकारण आता चाललंय कशावर तुमचं? कशावर सांगा चाललंय की तुम्ही कशा तुम्हीच सांगा. आता तुम्हाला जास्त आमच्यापेक्षा माहिती आहे. राजकारण एक काम करा, राजकारणापेक्षा सगळ्या घडामोडीचा विकास काय होतोय, माणसाला काय पाहिजे, सगळ्या सुविधाच पाहिजे. तुम्ही आत्ता राजकारण नुसतं पैशाचं तात्पुरत्या वेळापुरतं राजकारण कोणाचंच नाही. मी आपलं म्हणजे असं कोणाचा वैयक्तिक रोष नसतो, काय नसतो. फक्त आपल्याला म्हणायचे काय आता की जनता सगळी सुदृढ झाली आहे. बरोबर आहे. कोण करेल विकास असं वाटतंय तुम्हाला? आतापर्यंत विकास तर झालेलाच आहे. आता विकास म्हणजे आता राहिले काय गावामध्ये सांगा? रस्ते झालेत, गटर झालेत, लाईटच्या सुविधा झालेत, पाण्याचे झालेत, वॉटर सप्लाय 2-2 आता विहिरी तयार आहेत. कुठलीही गोष्ट नाही राहिलेली नाही असं नाही. दवाखान्याचं आहे ते पण आहेत, शाळा आहेत, बाकी ॲम्ब्युलन्सचे सगळ्या बाबा इथं गावामध्ये सुविधा काय नाही असं नाही, पूर्ण झालेले आहेत. आता राहिले म्हणजे दाखवायचं किंवा करायचं म्हणजे काय कुठल्या बाजूनं दिसतोय? नाही, कलाचं म्हणण्यापेक्षा आहे का नाही, आपल्या लोकांना काय लागतं, आपल्या ग्रामीण लोकांना काय लागतं ते महत्त्वाचं आहे. आज तुम्ही राजकारणाचे पण राजकारण होत राहतं. ही काय प्रत्येक वेळेला येतं जातं, कोणी जरी आलं तरी तेच गप्पा आणत तेच करतं, त्याच्यावरच असते. दुसरा काय फोकस असतोय का? महत्त्वाचं आपल्याला ग्रामीण भागामध्ये सगळ्या सुविधा आहेत त्या ना, किंवा सुविधा उपलब्ध केल्यात ना. अजून त्या सुविधा वाढवेल कोण किंवा कोण ठेवेल? आता तुमचं काय एक निरीक्षण आहे? तरी आता बघा, आतापर्यंत तरी सरासरी तुम्हाला सांगतो 2000 पासून आमच्या इथं म्हणजे अडचणी नाही त्या राहिल्या, काहीच राहिलेलं नाही. पक्ष सांगा, एकाच पक्ष सत्ता पक्षपेक्षा आपल्याला बघायचंच नाही. आपल्याला ग्रामीण भागात आपल्याला काय बघतो आपण, राजकारण बघण्यापेक्षा माणसाचा विकास बघायचा. कोण विकास करेल? किती असतो, 8 नाही तर 10 दिवसापुरता असतोय. तुम्ही पुन्हा राजकारण झालं, संपला विषय. पण कोण विकास करायला वाटतं? विकास कोण करायला वाटतंय तुम्हाला? आतापर्यंत चालूमध्ये आपला बाबा रेग्युलर आत्ता जे आमचे आहेत कोण? काय नाही आतापर्यंत जे चालू आहेत ह्याच्यात तर काहीच अडचणी झाल्याच नाहीत ना. म्हणजे आपण म्हणायचं नाही, नाव पण कोणाचं घ्यायचं नाही. का घ्यायचं नाही? तुमचं नाव घेतलं तर तुम्हाला चांगलं वाटणार आहे, ह्यांचं नाव घेतलं तर त्यांना वाईट वाटणार आहे. बरोबर आहे. विकास चालला आहे किंवा झाला आहे ही डोळ्याने दिसतोय. आत्ता आपण धामनेर गावातल्या नागरिकांची प्रतिक्रिया जाणल्या. आता ह्याच्या पुढचं गाव आहे, मोठं गाव आहे कटापूर. तिथं जाऊया आणि जाणूया काय काय लोकांच्या प्रतिक्रिया आणि तिथल्या समस्या काय आहेत. या माझ्याबरोबर. इथल्या कटापूरमधल्या कुठल्या समस्या अजून बाकी आहेत तुम्हाला वाटतं की ह्या सोडवल्या पाहिजेत, जो कोण निवडून येईल ते? रस्त्याची समस्या सोडवली पाहिजे. कोरेगाव ते कटापूर वाहनं नाही आहेत. पुन्हा आणखीन गावातल्या रानातले रस्ते, पांदण रस्ते, त्याची पण सुविधा नाही आहे नीट. अजून काय समस्या आहेत कटापूर? शाळेमध्ये इमारतीची सोय केली पाहिजे. पूर्ण भिंती खराब झाल्यात त्या, आणि वेगवेगळे वर्ग झाले पाहिजेत. तुम्ही काय सांगाल ते?
जे ते गटापूर वगैरे असे बसची व्यवस्था केली पाहिजे. कोरेगावचे रस्ते चांगले केले पाहिजेत, एवढी माझी समस्या आहे. कटापूर ते कोरेगाव रस्ता व्यवस्थित झाला पाहिजे. खराब आहे रस्ता पुन्हा, तो व्यवस्थित झाला पाहिजे. बरं, आता कसं एकंदरीत 2 महिला उभ्या राहिल्यात आणि महिलांचं मोठ्या टक्क्यावर विजय म्हणजे असा ठरत असतो. लाडकी बहीण योजनाही आणली, तर कसं वाटतं इथं काय कोणाचं प्राबल्य आहे काय? तसं काय सांगू शकत नाही आता आम्ही पण. कट टू कट फाईट आहे. कटोकट फाईट आहे. महिलाच आहेत, महिला त्या महिला आहेत. महिला आहेत, महिलांसाठी आरक्षण आरक्षित झाल्यामुळं पण कट टू कट फाईट आहे. हां, अटीतटीची म्हणजे त्यांचा सामना आहे अटीतटीतून. महिला आरक्षित गट झालेला असला तरी आपल्याला आमचे एकामे गटाचे नेते दयानंद काका भोसले यांच्या सुविद्य पत्नी माननीय राजेशताई भोसले या उच्च विद्याविभूषित आहेतच, तर त्या आमच्या समस्या प्रामुख्याने सोडू शकतील अशी आम्हाला आशा वाटते. त्यामुळे त्यांचाच विजय या गटातून होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. मित्रांनो, एक ज्येष्ठ नागरिक आहेत. नाव काय आहे बाबा तुमचं? पोपटराव गणपती केंद्रे. बर, किती वय? 81. 81. लय निवडणुका बघितल्या. हां. बर, आता महत्वाची निवडणूक येते जिल्हा परिषदेची. बर, दयानंद काकाचे सीट बसणार आहे. कुठं? जिल्हा परिषदला. ते घड्याळच बसणार आहे दोन्ही बी. 100%. पण इथल्या समस्या काय आहेत? निवडून आलं तर कुठल्या गोष्टी कराव्यात असं तुमची मागणी आहे? ते सगळं करणार की काका. वातात त्यांनी तालमीला पत्रा बित्रा बरंच सामान दिले गावात. पहिलं काम कुठलं करावं निवडून आल्यानंतर? पहिलं काम ते आता माणसं मग सांगतील ते काम करणार की काका. सरळ मार्गी माणूस आहे काका, अगदी समंजस आणि गरीब परिस्थितीतला आहे. हां. ऊस गेला. ऊस गेला की. किती गेला? किती गेला? काय 200-400 टन. किती? 200-400 टन. 200-400 टन. बघा मित्रांनो, गावात साफसफाई स्वच्छता वगैरे जास्त प्रमाणात राहावी. तसेच आपल्या जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहेत आपल्या या गावातच नाही तर प्रत्येक गावात शाळांचे आधुनिकीकरण वगैरे व्हावे, ही तरी आमची इच्छा आहे आत्ता. त्याच्यासाठी कोण काम करेल असं वाटतंय चांगलं? कोण असं राजकीय पार्टी कुठली काम करेल किंवा काय असं काही नाही. स्वतःने आपण विचार करून किंवा शिक्षकांची अजून सबलीकरण किंवा ट्रेनिंग वगैरे झालं पाहिजे. हे वरच्या लेवलला होणाऱ्या गोष्टी आहेत, ह्या इथं काही होणार नाही. पण त्या गोष्टी तरी मांडल्या पाहिजेत की तुम्ही एक चांगला मुद्दा आपल्या मांडताय. वतीनं आपला जो लोकप्रतिनिधी आहे त्यानं त्या गोष्टी तिथं जाऊन मांडल्या पाहिजेत. त्या पूर्णपणे पूर्ण झाल्या पाहिजेत. आपल्या दृष्टिकोनातून इथं कसं की कटापूर गावातील जिल्हा परिषद शाळा असेल किंवा कुठली असेल, आता दैनंदिन दिवसेंदिवस काय व्हायला लागलं की जिल्हा परिषदच्या ज्या शाळा असतात किंवा काय असतात की ते बंद पडायला लागलेत. मग त्या बंद न होता त्याच्यामध्ये आपल्याला कशा सोयीसुविधा वगैरे वाढवता येतील, काय करता येतील, तसं अजून झालं पाहिजे. तुम्ही काय करता? मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर. आत्ता कसं आहे म्हणजे आपण आता राज्यामध्ये कोणतं सरकार आहे, केंद्रामध्ये कोणतं सरकार आहे हे बघून आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पण तेच सरकार जर आलं तर आपण अजून उमेदीनं अजून जास्त काम करू शकतो, जेणेकरून आपल्याला नवीन नवीन फंड येतील किंवा काय येतील, नवीन नवीन सुविधा आपल्याला आणता येतील. इथं जर आपल्याला नवीन गोष्टींसाठी नवीन फंड आणायचे असतील तरी आपल्या सत्तेतल्या राजकारण्यां थ्रू आपल्याला जास्त प्रमाणात फंड आणता येतील. त्याच्यामुळे आत्ता जी पार्टी सत्तेत आहे त्या पार्टीलाच आपण निवडून देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. कटापुरात समस्या अशा काय विकास असा बऱ्यापैकी झालेला आहे, रस्ते वगैरे सगळं. फक्त शैक्षणिक मराठी शाळेवर दुर्लक्ष आहे. मराठी शाळेत विद्यार्थी कमी आहेत, आपल्या शाळा व्यवस्थित नाही आहे. जी भागशाळा हायस्कूल आहे ती दामनेरची शाळा आहे. शिक्षक प्रमाण कमी, लोकल शिक्षक भरले आहेत. बाकी असा विकास झालेला आहे बऱ्यापैकी. पाण्याचे रस्ते म्हणा, गावचे रस्ते म्हणा, सगळे एकदम टापोटाप रस्ते आहेत, सगळे विकास चांगला आहे. आत्ता राजकीय स्थिती कशी आहे? कोणाचं पारडं जड आहे कटापूरमध्ये? जड म्हणता येणार नाही. महेश शिंदेंचं वर्चस्व चांगलं आहे, कारण विकास त्यांनी केला आहे गावचा. प्रत्येकाची अपेक्षा जास्त असतात आणि आत्ता जो दैनंदिन राजकीय पद्धत आहे ती फार चुकीची आहे. काय चुकीचं आहे ते? हे लाचारी, पैशाचे वापर, स्वाभिमान सगळा घाण ठेवला आहे लोकांनी. आणि पूर्वीच शंकरराव जगतापपासून आम्ही राजकारण पाहतो.
आदरणीय शंकरराव जगतापनी अख्ख्या तालुक्याचे एकामेकाशी संपर्क जोडलेत. त्याच्यानंतर शालीनताई 25 वर्ष शंकरराव अण्णांनी तालुक्यात जाळं केलं आणि त्या तालुक्याच्या जाळ्याचं डागडुजी करता येत नाही विद्यमान प्रतिनिधींना. बर, पहिल्यागत राजकारण होणार म्हणताय तुम्ही? पहिल्यागत राजकारण झालंच पाहिजे हो. हे कसलं राजकारण आलंय? बर, तरी कुणाला बढत दिसते आता? कुठल्या उमेदवाराला, कुठल्या पक्षाला हिथं बढत दिसते कटापूरमध्ये? कटापूरचे सर्वसामान्य शेतकरी आहेत, ऊस बागायतदार आहेत, ज्याची सहकारी योजना आहे त्याच्या पाठीमागे जास्त कल आहे. पण सांगा ना आम्हाला. सन्माननीय आता दयानंद भोसले अजितदादाच्या गटाकडून उभे आहेत, त्यांच्याकडे जास्त प्राबल्य राहील. काय चर्चा चालू आहे आता? इलेक्शनची का? इलेक्शनची? इलेक्शन दोन्हीकडे चांगलं आहे. चांगलं आहे. बर, कुठल्या समस्या आहेत अजून कटापूरमध्ये? कटापूर कोरेगाव रस्ताच राहिलं. हां, बर. बाकी गावातलं सगळे झाले उपक्रम. राजकीय स्थिती कशी आहे? कोणाचं पारडं जड आहे इथं? काय नाही, 50-50% चालतील. दोन्हीकडे समान चालतील. सामानचं मत झालं. तुमचं काय? सामान्यच चालेल. आता इलेक्शन म्हटलं की पैशाशिवाय नाही, जिकडे ज्यादा पैसा तिकडेच चालणार आहे. ती पैशावर चालणार आहे सगळे. आता सवय लागली आहे पैशाची, त्यामुळे काय झाले फुकट काय कोण कोणाला काय मतदान करणार नाही. असं सरळ सरळ सांगताय? सरळ जायचं. आता कोण फुकट करणार आहे सांगा? पैसा जो दिल तो वाटणार, हो जो वाटेल तो विजयी. तर काय नाही, लोकमतवर बी चालते. पण तसं ही लोकशाहीसाठी चिंतेची गोष्ट आहे ना. पण चाललंय तसं सगळीकडे, तर काय करणार आहे? बघा असं लोकांचं मत. काय सांगाल तुम्ही? सांगा काय बोलणार? किती ऊस किती गेला? ऊस लावला आता लावला. किती एकर जमीन आहे? 2.5 एकर. कशी आहे राजकीय स्थिती आता? समान आहे दोन्ही पण. समान. समान. तरी कल कुणाकडं झुकताना दिसतोय? सांगता येणार नाही. तसं नाही सांगता येत. काय तुमचं काय मत आहे? कायच मत नाही. मित्रांनो, एकांबे गटात आपण फेरफटका मारला. आता या गटात जवळजवळ 35च्या पुढं गाव आहेत. प्रत्येक गावात जाणं आणि नागरिकांशी बोलणं शक्य नसतं. मग त्या गावातील मित्रपरिवार असतो, अनेक जाणकार नागरिक असतात, यांच्याशी चर्चा करून त्या गावचं प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर काय काय कॉमन प्रश्न आहेत ही प्रश्न तुम्हाला सांगतो. आता तुम्ही बाईटमध्ये बघितलं असेल ह्या व्हिडिओत बी. कॉमन प्रश्न कुठला आहेत की पिण्याचा पाण्याचा प्रश्न काय ठिकाणी अजूनही आहे. वाढ वस्ती आहेत, वस्तीवर कोणाकडं पाणी नाही, तर पाण्याचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर रस्त्याचा प्रश्न आहेत. रस्ते जिथं चांगले झालेत ते नादुरुस्त स्थितीत आहेत, रस्ते व्यवस्थित नाहीत. तर ते रस्ते व्यवस्थित करणं ही जबाबदारी आहे. त्याच्यानंतर बघा जे काय सुजाण नागरिक आहेत त्यांनी हा मुद्दा सुचवला की झेडपी शाळा चांगल्या होणं महत्त्वाचं आहे, जिल्हा परिषदेची शाळा. कारण स्थिती वाईट आहे. तिथला जो प्रत्येक गावचा विद्यार्थी आहे तो बाहेरच्या ठिकाणी जातो आहे, शहरात जातो आहे, तालुक्यात जातो आहे, जिल्ह्याच्या ठिकाणी जातो आहे. तर ती गळती थांबवणे महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागातील स्पेशली जे झेडपीच्या शाळा आहेत त्यांच्यासाठी हा एक मोठा टास्क असणार आहे, एक मोठी समस्या असणार आहे. त्यासाठी शाळा चांगल्या होणं आणि दर्जेदार शिक्षण भेटणं हेही महत्त्वाचं आहे झेडपीसाठी. त्याच्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र असतील. आणि तुम्ही बघितलं असेल अनेक तरुणांना मी भेटलो तर त्यांनी एक मुद्दा मांडला की ह्या एकांब्या गटात आम्हाला रोजगाराच्या संधी व्हाव्या. कारण बेरोजगारीचा प्रश्न लय मोठ्या प्रमाणावर आहे. तर रोजगाराची संधी जे निवडून येतील त्यांनी तयार कराव्यात. तर अशा समस्या आहेत. आता ही आपण जे निवडून येतील ज्यांना आपण मतदान करणार आहोत त्यांच्याकडून अपेक्षा आहे. पण मित्रांनो, ह्या अपेक्षा पूर्ण आपल्याला करून घ्यायच्या असेल तर आपल्याला काय करावं लागेल? तर आपल्याला करावं लागेल मतदानाचा टक्का घसरतोय. तो मतदानाचा टक्का जास्तीत जास्त कसा वाढेल याकडं लक्ष देऊया. आपले कुटुंबीय असतील, आपला मित्रपरिवार असेल, त्यांना जास्तीत जास्त ह्या वर्षी मतदान करावं अशी विनंती सगळ्यांनी करावी आणि मतदान करावं. कारण मतदानाचा टक्का ह्या वर्षी वाढला पाहिजे. मतदान करूनच आपण आपली लोकशाही बळकट करू शकतो. आणि हो,
मला सांगा, आता हा सर्वे काढला एकांबे गटाचा, तर तुम्हाला कोण वाटते कोण विजयी होईल? कमेंट्समध्ये सांगा कुठला उमेदवार विजयी होईल.